नमस्ते, माझे नाव सिद्धी सुहास नाईक. माझ्या शाळेचे नाव पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचलित गांधी विद्यालय मालवणी मलाड वेस्ट. विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेन्सचा पार्ट 1 शिकवला. त्या पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला काय शिकवलं? काळाचे 3 प्रकार शिकवले महत्त्वाचे: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की या प्रत्येकाचे पुन्हा 4 असे भाग होतात. आता हे 4 भाग कोणते आहेत हे सांगण्यापूर्वी तुम्हाला मी एक गंमत सांगते. एका वर्गामध्ये अनेक विद्यार्थी बसले आणि त्या पूर्ण वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 4 प्रकारची वेगवेगळे विद्यार्थी आहेत. टीचरांनी विचारलं, काय रे बाळा, तुझा होमवर्क झालाय का? तो विद्यार्थी हो पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही. तो काय म्हणतो? टीचर, आय डू माय होमवर्क. म्हणजे टीचर, मी होमवर्क करतो. याच्याने हे कळत नाहीये की टीचर त्याचा होमवर्क पूर्ण झालाय की अपूर्ण आहे. काहीच कळत नाही, काही बोध होत नाही त्याचा. पण दुसरा विद्यार्थी आहे ना, त्याला विचारलं, काय रे बाळा, तुझा होमवर्क झाला का? हो टीचर, माझा होमवर्क चालू आहे. टीचर, आय एम डुईंग माय होमवर्क. आणि तिसरा विद्यार्थी, वर्गातला सर्वात हुशार, अगदी परफेक्ट विद्यार्थी, त्याचा नेहमी होमवर्क पूर्ण असतो. तो लगेच हात वर करून सांगतो, टीचर, आय हॅव डन माय होमवर्क. टीचर, माझा होमवर्क पूर्ण झालाय. आणि चौथा विद्यार्थी काय म्हणतो? टीचर, आय हॅव बीन डुईंग माय होमवर्क. म्हणजे टीचर, माझा होमवर्क होत आला आहे. म्हणजे त्याचा होमवर्क अजूनही पूर्ण झाला नाहीये, अजून चालू आहे, पण होत आलेला आहे. तर बघा, हे जे 4 प्रकारचे विद्यार्थी आहेत की नाही वर्गामध्ये, ते 4 प्रकारचे विद्यार्थी आहेत. ह्या टेन्सचे 4 भाग. आता कोणते ते बघा. पहिला आहे सिंपल टेन्स, म्हणजे साधा काळ. या काळामध्ये क्रिया पूर्ण झाली आहे का चालू आहे कशाचाच बोध होत नाही. ते साधं वाक्य असतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह, म्हणजे ते जे कार्य आहे ते कंटिन्युअस चालू आहे किंवा प्रोग्रेस होत आहे त्या कामाचं. अपूर्ण, याला म्हणतात अपूर्ण किंवा चालू काळ. यानंतर तिसरा आहे परफेक्ट टेन्स, जो वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी, ज्याचा होमवर्क नेहमी परफेक्ट असतो, तो परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. यानंतर चौथा जो विद्यार्थी आहे, ज्याचा होमवर्क आता होत आलेला आहे, तो विद्यार्थी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू काळ. बघा, आपण हे 4ही जे टेन्स आहेत हे आपण याच्यात वापरून बघूया. आधी आपण फक्त सिंपल टेन्सचा विचार करूया. बघा, सिंपल टेन्स बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. हे झालं सिंपल. आता दुसरं बघा, कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह. आता मात्र काय करायचंय, एक गोष्ट लक्षात घ्या. इथे आपण आधी सिंपल म्हटलं आणि मग प्रेझेंट म्हटलं, सिंपल म्हटलं मग पास्ट म्हटलं, आणि सिंपल म्हटलं मग फ्युचर म्हटलं. परंतु हे जे बाकीचे 3ही आहेत ते म्हणताना आपण आधी ह्यांचा वापर करायचा. म्हणजे कसं बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आलं लक्षात? आता हे बघा, परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. आता चौथा बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता एकूण काळाचे भाग किती झाले? 4 एके 4, 4 दुणे 8, 4 त्रिक 12. म्हणजे तुम्हाला 12 भागांमध्ये त्यांना डिवायडेशन करायचं आहे.
शिकवतो नाही का. तर तुम्हाला मी आता अगदी थोडक्यामध्ये आणि छानपैकी शिकवते. बघा, सगळ्यात पहिलं आपण ह्या 2 टेन्सचा विचार करूया. मग सगळ्यात पहिला आपण कोणत्या 2 टेन्सचा विचार करूया? पहिला सिंपल टेन्सचा विचार करूया आणि नंतर आपण या कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्सचा विचार करूया. कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्सचा विचार करूया. आता हे टेन्स शिकवण्याच्या आधी तुम्हाला मी काहीतरी गंमत सांगणार आहे. बघा, आता मी काय गंमत केलेली आहे. इथे मी 2 चित्र काढले. एका चित्रामध्ये अगदी साधी सिंपल स्त्री दाखवली आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये खूप दागिने घालून नटलेली स्त्री दाखवलेली आहे. बघा, हिने कोणत्याही प्रकारचे दागिने घातले नाही, म्हणजे ही कशी आहे रे? सिंपल. हा, आता हिने आहे ना खूप असे दागिने घातले, म्हणजे हिने आपल्या जीवनामध्ये काय केली आहे? खूप प्रगती केलेली आहे, प्रोग्रेसिव्ह आहे ती. आणि ही प्रगती तिची काय कंटिन्यू आहे. भरपूर तिने दागिने घातले. समजा आपण आता असं म्हणूया, बघा, ही जी सिंपल आहे ती मुलगी आहे, हिने कोणतेही दागिने नाही घातले. हिला आपण अनमॅरिड म्हणूया. अनमॅरिड. आणि आता हिचं लग्न झालं, ही झाली मॅरिड. आता मॅरिड स्त्रिया गळ्यामध्ये कंपल्सरी काय घालतात रे? मंगळसूत्र घालतात. आणि हिने मंगळसूत्र घातलंय. तुम्ही म्हणाल, टीचर हे आम्हाला का तुम्ही समजून सांगताय? तर समजवण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की मला तुम्हाला हे समजून सांगायचं आहे की ही सिंपल आहे आणि हिची प्रगती चालू आहे, कंटिन्यूअस चालू आहे प्रगती. आता तसंच जी वाक्य असतात ना, जी अतिशय साधी सिंपल असतात, जी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात, ते कोणत्याही प्रकारचे दागिने घालत नाही. आता दागिने म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल, टीचर दागिने म्हणजे काय? तर तुम्हाला मी वाक्यांचे दागिने सांगते. बघा, वाक्यांचे दागिने हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत, बघा इथे प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब्स यांना मी दागिने म्हटले तुम्हाला समजण्यासाठी. एम, इज, आर. एम आणि इज सिंग्युलर साठी वापरलं जातं. आर हे प्लुरल साठी वापरलं जाते, अनेक वचनसाठी प्रेझेंट टेन्स मध्ये. पास्ट टेन्स मधले दागिने कोणते आहेत? हेल्पिंग वर्ब कोणते आहेत? वॉज एक वचनसाठी आणि वर अनेक वचनसाठी. फ्युचर टेन्स मधला दागिना कोणता आहे? तर बी. कोणता आहे? बी. आणि या लग्न झालेल्या स्त्रीने कंपल्सरी गळ्यात घातलंय मंगळसूत्र, ते म्हणजे आपण असं गृहीत धरूया ING. आलं लक्षात? तर अशा प्रकारे सिंपल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स मी तुम्हाला कसा सोडवायचा तो सांगते. बघा, इथे बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की वर्ब तुम्हाला पाठ करायचे. वर्ब, आता एक आपण वर्ब घेऊया. गो. गो म्हणजे जाणे. प्रेझेंट टेन्स मध्ये गो, त्याचा पास्ट टेन्स होतो वेन आणि त्याचा फ्युचर टेन्स होतो विल गो. आता आपण हा जो गो आहे, मुख्य क्रियापद आहे, मेन वर्ब आहे, याचं आपण एक वाक्य तयार करूया. आपण आधी प्रेझेंट टेन्सची ही 4 रूपं, हे दोन्ही रूपं बघून घेऊया आधी. बघा, आपल्याला काय करायचं? सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य बनवायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, बरोबर आहे. गो हे प्रेझेंट टेन्स मधलं मेन वर्ब आहे, हे वर्तमान काळी रूप आहे. बघा, आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो. आता आपल्याला याचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता बघा, याने कोणत्या प्रकारचे दागिने घातलेत का बघा रे, म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरले का बघा रे. सब्जेक्ट आहे, मेन वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याने दागिना घातला नाही, म्हणजे हेल्पिंग वर्ब नाही वापरले. आता म्हणून हे काय झालं? सिंपल झालं. आता आपल्याला ह्याला कंटिन्युअस करायचं आहे किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स करायचं आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? ह्या वाक्यांना दागिने घालावे लागतील, हेल्पिंग वर्ब घालायला लागेल. मग बघा, आयचं आय घ्या. आय
दागिना वापरतो. कोणता दागिना वापरतो? अँड. कोणता वापरतो? अँड. हा आपण दागिना त्याला घालून दिला आय एम. आता हा गो मेन वर्ब तसंच घ्या. आता बघा ही अनमॅरिड आहे आणि ही मॅरिड आहे. हिचं लग्न झालंय म्हणजे आता हिने कंपल्सरी काय घालायला पाहिजे? मंगळसूत्र घालायला पाहिजे. मग मेन वर्बच्या नंतर आय एन जी हा प्रत्यय वापरा. आय एम गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे. आलं लक्षात? आता बघा आपण आयचं उदाहरण घेतलं. आय म्हणजे फर्स्ट पर्सन आय, त्याचं आपण आता उदाहरण घेतलं. आपण आता थर्ड पर्सनचं एक उदाहरण घेऊन बघूया. थर्ड पर्सन मध्ये काय काय येतं? ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव. आता समजा आपण इथे ही घेतला. ही गो टू स्कूल. आता हे मी असं वाक्य लिहिलं. ही हा थर्ड पर्सन घेतला आणि मी ते गो लिहिलेलं आहे. तर माझं हे बरोबर आहे का बाळांनो? गो नाही, माझं हे चुकीचं आहे. मी ह्या गोला काय लावणार? ईएस हा प्रत्यय लावणार. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनच्या मेन वर्बला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोणताही प्रत्यय लावायचा नाही. परंतु थर्ड पर्सन ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल आणि ते जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलेलं असेल तर हा जो थर्ड पर्सन आहे त्याच्या मेन वर्बला येस किंवा इयस हा प्रत्यय नेहमी लावायचा. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आलं लक्षामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स हे कळलं तुम्हाला? आता बघा आपल्याला काय करायचंय? या वाक्याचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स करायचंय. आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कसं करणार तुम्ही? बघा हीचं ही घेतलं. आता ही कोणता दागिना घालतो रे? इज. आय एम नावाचा दागिना घालतो तर ही इज नावाचा दागिना घालतो. ही इज. आता गो, आता बघा हे गो आहे, याचा इएस याच्यामध्ये येणार नाही. ही इज गोइंग, मंगळसूत्र घातलं, गोइंग टू स्कूल. आलं लक्षामध्ये? आता बघा तुम्ही हे फर्स्ट पर्सन बघितलं, हे थर्ड पर्सनचं बघितलं. आलं लक्षात? आता समजा या सेकंड पर्सनचं जर तुम्हाला बनवायचं असेल तर यू गो टू स्कूल. इथे ईएस प्रत्यय लागणार नाही यूला. फक्त थर्ड पर्सनच्या मेन वर्बला येस किंवा इएस प्रत्यय लागतं. पण ते कशामध्ये? तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये त्याचा विचार करायचा नाही. आलं लक्षात? आता हेच वाक्य आपण एक अनेक वचने घेऊन बघूया. बरोबर? बघा दे गो टू स्कूल. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दागिना आला नाहीये म्हणजे ते कोणता टेन्स झाला रे? सिंपल. आता गो हा मेन वर्ब आहे म्हणून सिंपल प्रेझेंट टेन्स. आता बघा याचं आपण काय करूया? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बनवूया. काय बनवूया? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बघा दे. आता दे हे काय आहे बाळांनो? अनेक वचनी आहे, प्लुरल आहे. प्लुरल मध्ये नेहमी काय वापरणार आपण? आर. दे आर गोइंग टू स्कूल. आलं लक्षात तुमच्या? बघा इथे सिंपल टेन्स मध्ये कोणत्याही प्रकारचे हेल्पिंग वर्ब वापरले जात नाहीत आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये वेगवेगळे हेल्पिंग वर्ब वापरले जातात. प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर, पास्ट टेन्स मध्ये वॉज, वर आणि फ्युचर टेन्स मध्ये बी आणि कंपल्सरी आयएनजी हे वापरलंच पाहिजे. आता तुम्हाला मी आणखीन वेगवेगळी वाक्य फळ्यावर देते आणि ती तुम्हाला मी सोडवून दाखवते. बघा आपण काळाचे 3 भाग शिकलो महत्त्वाचे मुख्य. पहिला प्रेझेंट टेन्स, नंतर पास्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर टेन्स.
आणि मग ह्या तिघांचे पुन्हा 4 4 4 असे भाग पडतात. त्यापैकी 2 भाग आपण आता बघणार आहोत. आता मी तुम्हाला शिकवलं, आता याचं वाक्य एकत्रकरण करून आपण बघायचंय, बरोबर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. चित्र काढून मी तुम्हाला दाखवलं की ही मुलगी अतिशय सिंपल आहे, कोणतेही दागिने वापरलेले नाही आहेत. आपण हिला अनमॅरिड म्हटलंय की तिने कोणतेही दागिने नाही घातले. बघा आता तिचं लग्न झालं, तिने जीवनामध्ये खूप प्रगती बघा केली आहे, दागिने वेगवेगळ्या प्रकारचे घातलेले आहेत. तसंच बघा या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दागिना वापरला जाणार नाही, म्हणजेच हेल्पिंग वर्ब वापरलं जाणार नाही. तर कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये हे सगळे दागिने म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरले जातात. बघा प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर साठी एम इज वापरला जातो, प्लुरल साठी आर वापरला जातो. पास्ट टेन्स मध्ये सिंग्युलर साठी वॉज वापरला जातो आणि प्लुरल साठी वर वापरला जातो. आणि फ्युचर टेन्स मध्ये विल किंवा शल त्याच्या जोडीला बी हा दागिना वापरला जातो. त्यानंतर आयएनजी नावाचं मंगळसूत्र कंपल्सरी कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये वापरतात, त्याला V4 म्हणतात. आता हे V4 म्हणजे काय रे? वर्बचं चौथा मुख्य क्रियापदाचा चौथा भाग, चौथं रूप, मुख्य क्रियापदाचं चौथं रूप. बघा आता इथे मी V1 दिलेलं आहे. V1 म्हणजे काय? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. V2 म्हणजे काय? मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप, बरोबर आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये मेन वर्ब वापरतात, पास्ट टेन्स मध्ये V2 म्हणजे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरतात. आता बघा गो हे हा वर्ब घेऊया आपण. गोचा पास्ट टेन्स होणार वेंट. आता जे गॉन आहे आपण पाठांतर केलंय गो वेंट गॉन, ते आपण परफेक्ट टेन्स मध्ये पाहणार आहोत. आणि आता इथे फक्त आपल्याला बघायचं आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स मध्ये शाल किंवा विल लागलं की समजायचं ते आहे फ्युचर टेन्सचं वाक्य आणि मेन वर्ब लागतो. आलं लक्षात? आता ही सर्व वाक्य आपण एकच घेऊया. गो हे वर्ब घेऊन एक वाक्य आपण सोडवूया, त्याची वेगवेगळे वाक्य बघूया आपण. आता पहिलं वाक्य घेतलंय बघा मी, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स आता हे बघा सिंपल आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण आधी बघूया. बघा आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल काय येतं? फक्त मेन वर्ब येतं याच्यामध्ये. हा गो हे मेन वर्ब आहे. आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जातो. आता मी यू म्हणजे सेकंड पर्सनचं पण इथे वाक्य घेतलेलं आहे. हे फर्स्ट पर्सनचं, हे सेकंड पर्सनचं. यू गो टू स्कूल म्हणजे तो शाळेत जातो. आता बघा थर्ड पर्सन घेतलाय मी, ही गोज. थर्ड पर्सनला नेहमी यस किंवा यस प्रत्यय लावतात त्याच्या मेन वर्बला. ही गोज टू स्कूल तो शाळेत जातो. आता हे अनेक वचनी वाक्य मी घेतलेलं आहे. वी गो टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जातो. आता हे सगळं प्रेझेंट टेन्सची रूप आहे. आता याचा आपण पास्ट टेन्स करूया. काय करूया? सिंपल प्रेझेंट टेन्स आला, आता आपण सिंपल पास्ट टेन्स बनवूया, बरोबर आहे. आय गो टू स्कूल. आय गोचा पास्ट टेन्स काय आहे? वेंट. आय वेंट टू स्कूल म्हणजे मी शाळेत गेलो, बरोबर आहे. गोचा पास्ट टेन्स वेंट. आता बघा यू गो टू स्कूल. यू काय येणार? वेंट. पास्ट टेन्स काय होणार? वेंट टू स्कूल. याच्यानंतर ही गोज टू स्कूलचं सिंपल पास्ट टेन्स काय होणार? ही वेंट टू स्कूल. वेंट. आता इथे यस किंवा यस प्रत्यय लागणार नाही, कारण याचा विचार फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच करायचा आहे, म्हणून इथे वेंट्स वगैरे असं काही होणार नाहीये. ही वेंट टू स्कूल. त्याच्यानंतर बघा वी गो टू स्कूल याचं पास्ट टेन्स होईल वी वेंट टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत गेलो.
प्रेझेंट टेन्स बघितलं आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलं, सिंपल पास्ट टेन्स पाहिलं. आता आपण सिंपल फ्युचर टेन्स बघूया. बरोबर आहे. आता फ्युचर टेन्सचा मी तुम्हाला एक ट्रिक काय सांगितलेलं, कसं ओळखायचं की त्या वाक्यामध्ये शाल आलं किंवा शाल आलं किंवा विल आलं की ते वाक्य फ्युचर टेन्सचं होतं. बघा, आय विल आणि मेन वर्बच घ्यायचा त्याचा, मेन वर्ब आय विल गो टू स्कूल. बरोबर आहे. आय विल गो टू स्कूल. यू विल गो टू स्कूल. विल गो टू स्कूल म्हणजे तू शाळेत जाणार. त्याच्यानंतर बघा, ही विल गो टू स्कूल म्हणजे तो शाळेत जाणार. त्याच्यानंतर वी विल गो टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जाणार. बरोबर आहे. आता आपण काय पाहिलं बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स पाहिलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, कंटिन्युअस बघायचं आहे, कंटिन्युअस टेन्स बघायचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वाचायचं कसं, ह्याचं वाचन कसं करायचं, तर आधी हे घ्यायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं वाचायचं. हे आपण आधीचं कसं वाचलं, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. आता हे वाचताना, पुढचं वाचताना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्स असं वापरायचं. आता तुम्हाला काय करायचं, इथे दागिने वापरायचे. आता बघा, आय गो टू स्कूल. बरोबर आहे. यांना जर दागिने घातले ना तर हे कंटिन्युअस टेन्स होणार. आता यांनी दागिने घातले नाहीत म्हणजे तो सिंपल आहे. आता याला आपण सजवूया, नटवूया, या वाक्याचं आपण लग्न लावून देऊया. बरोबर आहे. बघा, आय, आता आय कोणता दागिना वापरतो, एम. आय एम गोईंग, आय एन जी नावाचं मंगळसूत्र घातलं त्याला. आय एम गोईंग टू स्कूल म्हणजे काय होणार, मी शाळेत जात आहे. आता बघा, यू, यू कोणता दागिना वापरतो रे, हेल्पिंग वर्ब वापरतो, आर वापरतो. यू आर गोईंग टू स्कूल, आर गोईंग टू स्कूल. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ही कोणता दागिना वापरतो रे, इज. ही इज गोईंग टू स्कूल. इथे शी इज गोईंग टू स्कूल येऊ शकतं. एखाद्याचं नाव घेऊन मग गोईंग टू स्कूल येऊ शकतं. आता वी, वी हे अनेक वचन आहे तर त्याला आर लागणार हेल्पिंग वर. वी आर गोईंग टू स्कूल म्हणजे मी शाळेत जात आहे, तू शाळेत जात आहे, तो शाळेत जात आहे, आम्ही शाळेत जात आहोत. आता हे काय झालं रे, तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. काय झालं, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स झालं. एम, इज, आर हे प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचे दागिने आहेत. आता पास्ट टेन्सचे दागिने बघा काय आहेत, वॉज आणि वर. बरोबर आहे. आता याचं वाक्य आपल्याला काय करायचंय, पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये बनवायचंय. बघा, आय, आता याचा दागिना कोणता वापरणार रे, आय कोणता दागिना वापरतो, वॉज. आय वॉज. आता इकडे बघा वेंट आलं म्हणून इथे वेंटिंग होणार का, तर नाही. एका वाक्यामध्ये दोन मेन वर्ब, एका वाक्यामध्ये दोन वर्ब शक्यतो येत नाही. आता वॉज हे हेल्पिंग वर्ब आपण वापरलंय म्हणून आता हे वेंट आपण पास्ट टेन्स स्वरूप इथे नाही घेणार. आपण काय करणार, मेन वर्ब घेणार इथे. म्हणजे वेंटचा मुख्य क्रियापद काय आहे, गो. म्हणून आय वॉज, वेंटिंग येणार नाही. आय वॉज गोईंग टू स्कूल म्हणजे मी शाळेत जात होतो. आता दुसरं वाक्य बघा, यू, यू ला काय लागणार रे, इथे आर लागलं. प्रेझेंट टेन्स मध्ये आर लागलं तर पास्ट टेन्स मध्ये वर लागतं. यू वर, यू वर. पुन्हा इथे वेंटिंग येणार का,
तर नाही येणार, कारण भूतकाळी हेल्पिंग वर्ब इकडे लागलेला आहे, म्हणून इथे आता मेन वर्ब येणार. यू वर गोइंग टू स्कूल, म्हणजे तू शाळेत जात होतास. आता बघा ही, आता इकडे इज येणार का? नाही येणार, कारण इज हे फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. हे पास्ट टेन्सचं रूप आहे. पास्ट टेन्स मध्ये काय लागतं? वॉज. ही वॉज गोइंग टू स्कूल, म्हणजे तो शाळेत जात होता. ही वॉज गोइंग टू स्कूल. अनेक वचन आर लागणार का? तर नाही. आर हे प्रेझेंट टेन्स मध्ये प्लुरल साठी लागतं, पण पास्ट टेन्स मध्ये प्लुरल साठी वर वापरलं जातं. वी वर गोइंग टू स्कूल. आलं लक्षात? आता तुम्ही हे काय बघितलं? कंटिन्युअस पास्ट टेन्स पाहिलं. आता कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स आपल्याला बघायचं आहे. बघा, आई, आता काय लागतं रे? फ्युचर टेन्स म्हटलं की शाल किंवा विल लावायचाच, म्हणून आय विल. आता बघा इथे तसंच वाक्य बघा, आय विल गो टू स्कूल. आता इकडे पण आय विल आलं, पण हा आता एक दागिना वापरणार. कोण दागिना वापरतो? कंटिन्युअस फ्युचर टेन्स. कोणता दागिना वापरतो? कंटिन्युअस फ्युचर टेन्स बी. कोणता दागिना वापरतो? बी. आय विल बी गोइंग. आयएनजी मंगळसूत्र घातलं. आय विल बी गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात असेल. यू विल बी गोइंग टू स्कूल. विल बी. ही विल बी गोइंग टू स्कूल. वी विल बी गोइंग टू स्कूल. म्हणजे मी शाळेत जात असेल, तू शाळेत जात असेल, तो शाळेत जात असेल, किंवा आम्ही शाळेत जात असू. अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्स, बघा सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो, सिंपल पास्ट टेन्स शिकलो, सिंपल फ्युचर टेन्स शिकलो. ठीक आहे. याच्यानंतर आपण शिकलो, हे पहिला घ्यायचं, प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह, पास्ट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह, फ्युचर कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह. असं आपण या तिन्ही रूपांचे आपण आता दोन उपविभाग शिकून घेतलो, सिंपल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे तुम्हाला ही वाक्य करायची आहे. हा जो दुसरा भाग आहे, टेन्सचा भाग आहे, याच्यामध्ये फक्त आपण काय केलं, 4 भागांपैकी 2 भाग घेतले, सिंपल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स. याच्यानंतरच्या भागामध्ये आपण परफेक्ट टेन्स घेऊया आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेऊया याच्यानंतरच्या भागामध्ये. आणि तुम्हाला हे अतिशय चांगल्या प्रकारे समजलेलं असेल अशी मी आशा करते. आणि मी तुम्हाला आता आणखी काही वाक्य तुम्हाला सोडवण्यासाठी देते, ती एकदा फळ्यावरची बघून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला मी ही वाक्य होमवर्कसाठी घरी दिलेली आहेत. बघा, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तुम्हाला सोडवायचं. हे सगळं काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. इथे बनवायचे सिंपल पास्ट टेन्स, इथे बनवायचे सिंपल फ्युचर टेन्स. इथे बनवायचे तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, इथे बनवायचं तुम्हाला कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि इथे बनवायचं तुम्हाला कंटिन्युअस फ्युचर टेन्स. तुम्हाला नियम सगळे बरोबर लक्षात आहेत? बघा, तरी सुद्धा परत एकदा एक वाक्य समजावून सांगते. आय ईट अ मँगो. ईट हे मेन वर्ब आहे. या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय येतं? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट येतं. बरोबर आहे? त्यानंतर बघा, या सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय येतं? सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे वर्ब टू. आता वर्ब टू काय येतं? ईटचं वर्ब टू काय येतं? ए. काय येतं? ए. म्हणून हे वाक्य असं होणार, आय एट अ मँगो. त्याच्यानंतर इथे काय येणार? फ्युचर टेन्स मध्ये, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस विल किंवा शल
प्लस क्रियापदाचं पहिलं रूप इथे येणार आणि मग ऑब्जेक्ट. मग हे वाक्य असं होणार, आय विल ईट. क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे, आय विल ईट अ मँगो. आता हे सगळे सिंपल झाले टेन्स, बरोबर आहे. कंटिन्युअस टेन्स तुम्हाला तसंच सोडवायचं आहे. बघा इथे सोडवून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हेल्पिंग वर्ब्स वापरलेले नाही आहेत. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब वापरायचे आहेत, म्हणजे दागिने तुम्हाला वापरायचे आहेत. बघा आय एम, मंगळसूत्र घातलं ING, आय एम इटिंग अ मँगो. म्हणजे हा झाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स, आय वॉज इटिंग अ मँगो. आता कंटिन्युअस फ्युचर टेन्स, आय विल बी इटिंग अ मँगो. अशाच प्रकारे तुम्हाला ही सर्व जी एक्स्ट्रा वाक्य दिलेली आहेत ती तुम्हाला सोडवायची आहे. परत तुम्हाला आणखीनही तुमच्या पदरातली आणखीन वाक्य तुम्हाला सोडवायची आहे. ही वाक्य सोडवताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची, मेन वर्ब खाली तुम्ही नेहमी अंडरलाईन करा, म्हणजे तुम्हाला कुठे बदल करायचा आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि मग उत्तरं सोडवायला सोपी जाणार आणि तुमची उत्तरं चुकणार नाही. हे इथे लक्षात ठेवायचं. शी थर्ड पर्सन आहे म्हणून गिव्ह, नुसतं गिव्ह नाही लिहिलंय तर येस प्रत्यय लागलोय. शी गिव्हज मी अ पेन. आलं लक्षात. फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच त्याचा विचार करायचा आहे. अशा प्रकारे ही वाक्य तुम्हाला सोडवायची आहेत. टेन्सचा पार्ट 1 मी तुम्हाला सांगितला, हा पार्ट 2 आहे. या पार्ट 2 मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस म्हणजे सिंपल टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स घेतलेला आहे. याच्या नंतरच्या पार्ट मध्ये आपण परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण बघणार आहोत. हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझा हा व्हिडिओ जाऊ द्या. यासाठी तुम्ही मला सहाय्य करा. धन्यवाद.